ऐका हो मंडळी, व्हायरल इन महाराष्ट्र या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन अपलोड व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि बरं का, विसरू नका शेअर आणि लाईक करा. सर्व भावेदाचे देव भांडवल आणि कथे बोल न बोलती. महाराज म्हणतात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. तर त्या गावाला जायचं, तिथे गाव कोणतं आहे, त्या गावात जाण्याचा रस्ता कुठे आहे, ते गाव कशी आहे. तर महाराज म्हणतात, जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव, विठो पाटील त्याचे नाव. तर ते गाव भीमादिरीवरती आहे. ते भीमादिरीवरती गाव आहे. तर मग ते भीमादिरीवरती अनेक गाव आहेत. मग अनेक गावापैकी पंढरपूर कसे ओळखायचे. त्या पंढरपुरामध्ये संत रोज रात्री भजन करतात. संत रोज रात्री भजन, दिवस रात्र भजन करतात. तिथे पुंडलिकाचे आणि पांडुरंगाचे मोठमोठे मंदिर आहे. हे असे पंढरपूर आहे. विठ्ठल 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 पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवायचे जीव लगे ओ पांडुरंगे. महाराज, आपण ज्याच्यावर जीव, आपण पांडुरंगावर जीव द्यावा. माणसं नको त्याच्यावर जीव देतात आणि फसतात. नको त्याच्यावर जीव देतात आणि फसतात. एक कथा दृष्टांत देतात. पृथ्वी राजा होता. पृथ्वी राजा होता. त्याला दोन बायका होत्या, एक श्यामदेवी आणि दुसरी पिंगला राणी. श्यामदेवी आणि पिंगला राणी. आता पहिले असं असायचं, जर जास्त बायका असल्या की सगळ्यात छोटी जी असायची ती आवडती असायची आणि जी मोठी जी असायची ती ना आवडती होती. राजाचं बी तसंच होतं. पिंगला राणी तरुण होती, सुंदर दिसायची, म्हणून ती आवडती होती. आणि राज्यात प्रथमतः कोणतीही गोष्ट राज्याला जर मिळाली तर राजा तो प्रथमतः पिंगला राणीच देत असे. पिंगला राणी देत असे. त्या राज्यात एक साधू आला. त्या राज्यात एक साधू आला आणि त्याने असे फळ दिले की राजा सांगितले, हे फळ जो कोणी खाईल त्याचे शरीर तृप्त होईल आणि तो सुंदर दिसेल. त्याचे शरीर तृप्त होईल आणि तो सुंदर दिसेल. मग राजाने विचार केला की हे फळ आपण आपल्या पिंगला राणीच द्यावे. पिंगला राणीच दिल्यानंतर पिंगला राणी सांगितले की हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही तृप्त होताल आणि सुंदर दिसताल. असं सांगितल्यानंतर पिंगला राणीने 2-3 दिवसांनी फळ त्या राजाच्या सेनापतीस दिले. सेनापतीस दिल्यानंतर त्या सेनापतीने एका गणिकेला दिले आणि गणिकेने विचार केला की हे फळ जर खाल्लं मी तर माझं तर काय, मी वर सुंदर दिसेल आणि काही एवढा फायदा होणार नाही. पण जर हे फळ आपल्या राजाने खाल्लं तर राजाची आपली प्रजा सुखी होईल. प्रजा सुखी होईल आणि सर्व व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे ते राणी त्या गणिकेला हे फळ राजास दिले. राजास दिल्यानंतर राजाने विचार केला, हे फळ तर माझ्याकडे होतं, मी पिंगला राणी देतं. मग शोध मोहीम सुरू केली. पिंगला राणीच विचारले, आपण हे फळ, आपण मी दिलेलं फळ हे कुठे. पिंगला राणीने प्रथमतः खोटी सांगितले, ते मी खाल्ले म्हणून. पण फळ दाखवल्यानंतर पिंगला राणीने सांगितले की ते आपल्या राज्याच्या सेनापतीस दिले. सेनापतीस दिल्यानंतर सेनापतीस विचारले की फळ कुठे. सेनापतीने सांगितले ते फळ मी, प्रथम त्याने मी खोटे सांगितले की मी खाल्ले म्हणून. पण त्याने सांगितले पुन्हा मी गणिकेला दिले. आणि गणिकेचं म्हणजे राजाच्या लक्षात आलं की माझं प्रेम दुसऱ्यावर, दुसऱ्याचं प्रेम तिसऱ्यावर आणि तिसऱ्याचं प्रेम दुसऱ्यावर, पहिल्यावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या राजाने राज्याचा त्याग केला आणि गोरक्षनाथाचा शिष्य बनला आणि भृतरीनाथ म्हणून प्रसिद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल. कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण ताण भूक निवारीन. देवा